नमस्कार, सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीने कोंबडी वड्याची भाजणी। खरंच अशा पद्धतीने तुम्ही भाजणी बनवाल तर एक नंबर आपले वडे तयार होतात आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात। तसेच हे वडे खुसखुशीत सुद्धा तयार होतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला 2 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत। तर तांदूळ इथे मी थोड्याशा ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे तांदूळ गरम करून घ्यायचे आहेत। तर इथे एक वाटी घेतले आणि त्या वाटीनेच आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। तर याच वाटीने इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये आपल्याला तांदूळ व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत। एवढे लक्षात असू द्या, तांदूळ आपल्याला भाजून अजिबात घ्यायचे नाही आहेत, फक्त गरम करून घ्यायचे आहेत। तर गरम किती करायचे, आपल्या हाताला चटका लागेल तेवढेच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित गरम होत आहेत। आता व्यवस्थित गरम झालेत तर हाताने पाहते तर थोडासा चटकासुद्धा लागतो हाताला। तर तांदूळ काढून घेते। तांदूळ काढून घेतल्यानंतर सारख्याच कढईमध्ये 1 वाटी ज्वारी घ्यायची आहे। तर ज्वारीसुद्धा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे। ही सुद्धा ज्वारी आपल्याला भाजून घ्यायची नाही, फक्त गरम करून घ्यायची आहे। तर व्यवस्थित गरम होईपर्यंत फक्त अशा पद्धतीने चम्मचने फिरवत राहायचं आहे। तर ज्वारीसुद्धा व्यवस्थित गरम झाले, काढून घेते। 1 वाटी सारख्याच कढईमध्ये चणा डाळ घालून घेतले। चणा डाळसुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे। थोडासा रंग बदलेपर्यंत ही गरम करायची। व्यवस्थित गरम करून घेतले। इथे पाहताय तुम्ही थोडासा रंग बदललेला आहे। आता चणा डाळसुद्धा काढून घेते। अर्धी वाटी उडीद डाळ घालून घ्यायची। उडीद डाळसुद्धा व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे। तर सर्व हे साहित्य आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित गरम होत आहे। उडीद डाळ घातल्याने आपले वडे आहेत ते थोडे चिकट होतात, म्हणजे वड्यांना थोडासा चिकटपणा येतो, त्यामुळे उडीद डाळ जरूर घालायची। आता यामध्ये 1 वाटीवर धणे घातलेत आणि धणेसुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहेत। खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर धणे काढून घेतल्यानंतर 1 वाटीवर पोहे घालायचे आहेत। पोहे व्यवस्थित आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत। खरंच अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा भाजणी बनवाल ना, तेव्हा ही भाजणी 1 ते 2 महिने आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। तर व्यवस्थित पोहे गरम करून घेतले। अर्धी वाटीवर बडीशेप घालायची। बडीशेपसुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे। बडीशेप गरम झाले। आता यामध्ये 1 चम्मचभर, 1 मोठा चम्मचभर इथे मेथीदाणे घेतलेत आणि 7 ते 8 इथे काळी मिरी घेतलेली आहे, ती सुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे। गॅस इथे मी बंद केला आहे आणि बंद केल्यानंतरच हे दोन्ही साहित्य व्यवस्थित गरम करून घ्यायचं, कारण आपली कढई गरमच आहे आणि त्यामध्ये हे व्यवस्थित असं गरम होतं। तर हे सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे, म्हणजे गरम करून घेतले। आता हे थंड झाल्यानंतर घरघंटीमधून दळून आणायचं। तर दळून कसं आणायचं, तर थोडं सरसरीत दळून आणायचं, म्हणजे त्याचे वडे खूप मस्त होतात आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात। तर इथे तुम्ही पाहताय आपली भाजणी मस्त अशी दिसत आहे, खूपच मस्त दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही येत्या गटारीला भाजणी करून पहा आणि वडेसुद्धा बनवा।
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. कोकणी पद्धतीने वड्याची भाजणीची रेसिपी एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.